Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now, press the bell icon and never update from Dhule Express News. अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या वतीने कैकाडी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व शालेय साहित्याचे वाटप कार्यक्रम संपन्न झाला। दिनांक 7 जुलै रोजी बुलढाणा येथील पत्रकार भवनात कैकाडी समाजातील 10वी 12वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा अखिल भारतीय कैकाडी महासंघ शाखा बुलढाणा यांच्या वतीने सत्कार समारंभ घेण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या संस्थापक अध्यक्ष संजय मेढे हे होते। यावेळी विशाल जाधव देवमाडी, रोहन जाधव लाखनवाडा, सूरज जाधव लाखनवाडा, कौमुद घनश्याम जाधव बुलढाणा, विशाल साहेबराव जाधव टेंभुर्णा, संजय पवार बाजोला, पूजा कटोरे, कुमारी जिज्ञासा राजेश जाधव, कुमारी पूनम प्रल्हाद पवार अकोला इत्यादी विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य व ट्रॉफी देऊन प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी संजय मेढे यांनी विद्यार्थ्यांना परिस्थितीवर मात करून शिक्षण घेतले पाहिजे असा संदेश दिला। अमोल माने राजकार्याध्यक्ष यांनी क्षेत्रीय बंधन उठवण्यासाठी एकत्र येण्याचे सर्व समाज बांधवांना आवाहन केले। या कार्यक्रमासाठी राज्यभरातून अनेक मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या कष्टकरी समाजाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे मत संजूबाबा गायकवाड नेवासा यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विदर्भ प्रमुख सुनील गायकवाड, उपप्रमुख मनोज जाधव व जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड सर यांनी केले होते। या कार्यक्रमासाठी संजय मेढे, संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय कैकाडी महासंघ, अमोल माने राज्य कार्याध्यक्ष, संजूबाबा गायकवाड नेवासा, किशनराव जाधव जालना, दिगंबर जाधव मराठवाडा सचिव, संजय गायकवाड मानवत तालुका अध्यक्ष, लिंबराज जाधव, गुलाबराव जाधव, अनिल जाधव वाशिम जिल्हाध्यक्ष, सचिन जाधव यवतमाळ जिल्हाध्यक्ष, गजानन माने जिल्हा सचिव बुलढाणा, अनिल पवार बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष, रोहित जाधव बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष, सुरेश गायकवाड जिल्हा सरचिटणीस बुलढाणा, घनश्याम जाधव, अनिरुद्ध जाधव, सुभाषराव पवार, दत्ता पवार, शशी पवार, अशोकराव जाधव, कृष्णा फकीरा गायकवाड कारंजा, दादाराव मुळे, रमेश जाधव, विशाल गायकवाड, संगीता जाधव, निर्मला कटारे अकोला उपाध्यक्ष, सरोज गायकवाड बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष, उमा ज्ञानेश्वर गायकवाड, सुशील माने इत्यादी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन बुलढाणा जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी तथा विदर्भाचे पदाधिकारी यांनी यशस्वीपणे केल्याबद्दल मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केले, तर आभार विदर्भ प्रमुख श्री सुनील गायकवाड यांनी मानले। कार्यक्रमाला बहुसंख्येने समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित भारतीय कैकाडी महासंघ विदर्भ विभागाच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम जो आयोजित केला, त्या कार्यक्रमासाठी महासंघाच्या वतीनं त्या विद्यार्थ्याच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि या चांगल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीने आज विदर्भामध्ये महासंघाचं वाटचाल योग्य दिशेनं चालत राहील अशी मला ग्वाही आहे आणि येणाऱ्या काळामध्ये क्षेत्रीय बंधनाच्या विषयी इतर महाराष्ट्र मराठवाड्याप्रमाणे विदर्भातीलही समाज आमच्या महासंघाच्या पाठीशी एकत्र येईल ही मला अपेक्षा आहे। महासंघ बुलढाणा शाखा व विदर्भ शाखेच्या वतीनं कैकाडी समाजातील ज्या गुणवंत, कीर्तिवंत, शीलवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला त्याबद्दल बुलढाणा शाखेचे हार्दिक आभार व अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या वतीनं व संपूर्ण महाराष्ट्रातील कैकाडी समाजाच्या वतीनं व आमचे अध्यक्ष आदरणीय संजयजी मेढे यांच्या मदतीनं आपण निश्चितच विदर्भामध्ये लवकरात लवकर एक MPSC व UPSC केंद्र सुरू करू व त्या माध्यमातून कैकाडी समाजातील विद्यार्थी कशा पद्धतीने क्लासहून अधिकारी बनतील याचा निश्चितच प्रयत्न करू।
आज बुलढाणा शहरामध्ये अखिल भारतीय कैकाडी महासंघ जिल्हा बुलढाणा शाखेच्या वतीनं समाजातील कैकाडी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आम्ही ते सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर त्यांना शालेय साहित्य वाटप केलेलं आहे. यामधून आमच्या मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, यामधून त्यांना प्रेरणा मिळावी व आमचे समाजातील युवक भविष्यामध्ये ठीक आहे चांगल्या गोष्टीवर जावेत यासाठी हा आमचा एक चांगला उपक्रम आज इथे आम्ही राबवलेला आहे. त्याचबरोबर आमच्या कैकाडी समाजावर क्षेत्रीय बंधन लादलेलं आहे. आमचा विदर्भातील कैकाडी समाज हा एसीच्या सवलतीस पात्र आहे, तर उर्वरित महाराष्ट्रातील समाज हा व्हीजेटीच्या सवलती घेतो. तर आमचं हे क्षेत्रीय बंधन उठून सर्व समाज एसीच्या कॅटेगरीमध्ये यावं यासाठी आमचा संघर्ष चालू आहे. त्यामुळं भविष्य काळामध्ये सुद्धा असा संघर्ष आमच्या अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या माध्यमातून सुरू राहील व आमचं क्षेत्रीय बंधन उठेल अशी अपेक्षा आम्ही इथे बाळगतो. Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now, press the bell icon and never update